आज मच्छी खायचा मूड झाला. म्हटलं मार्केटला जाऊन मच्छी घेऊन यावं. इथे आम्ही रेडी होऊन निघालोत मच्छी मार्केटला आणि श्रियान बाबूनी मस्त गॉगल लावला आणि स्टाईल मारत चाललाय. निकेशनी गाडी काढली आणि श्रियान बाबू मस्त बाईकवर पुढे राहिलाय उभा आणि आम्ही बाईकवर मस्त आलेलो आहोत आज पनवेल मच्छी मार्केटला. तर ह्या मार्केटमध्ये आम्ही आलोय तर आम्हाला पाहिजे तशी मच्छी अशी फ्रेश मिळालीच नाही. मग काय करायचं तर म्हटलं चला पुढे मार्केटमध्ये गेले आणि म्हटलं भाज्या तर घेऊयात. मग इथे मस्त पहिल्या भाज्या घेतल्या सगळ्या आणि मग घेतली फळं जी की श्रियान बाबूला नेहमीच आवडतात. चेरी म्हणजे लाल द्राक्ष. ती फळं घेतली आणि म्हटलं काय करायचं तर चला पनवेलच्या उरण नाक्याला जाऊयात मच्छीला. म्हणून मग आम्ही आता इथे आलेलो आहोत या उरण नाक्याच्या इथे मच्छीला. आणि आम्ही जरा लवकरच आलेलो संध्याकाळी, त्याच्यामुळे जास्त काही त्या कोळींनी नव्हत्याच. एखादी अशी मध्ये कुठेतरी कोळीन बसलेली मच्छी विकायला. मग काय सगळा मार्केट पहिला फिरलो आणि मग मच्छी सगळीकडे बघितली. तर चिंबोरी होती पण भरलेली वाटत नव्हती म्हणून आम्ही चिंबोरी नाही घेतली. तर मग इथे सुरमई घेतली मी आणि या ताईने मस्त मला सुरमई दिलेली आहे. तर सुरमई घेतली आणि मग संध्याकाळी आम्ही आलेलो आहोत घरी. आणि घरी येऊन आज नाश्त्याला आहे भेळ आणि चहा, जी की रेडी भेळ असते त्याच्यामध्ये फक्त मिक्स करायची आणि खायची. पण त्याच्यामध्ये आज मी कांदा आणि टॅमॅटो कोथिंबीर अशी ॲड करून मस्त भेळ तयार केले आणि गरमागरम चाय मस्त प्लेट रेडी केली. 2 कप चहा म्हणजे निकेशला आणि मला. आणि श्रियान बाबू बघा असं मला घेऊन आला किचनमधनं हंबा हंबा करत. आणि भेळची डिश मस्त आमचा नाश्ता झाला. आणि संध्याकाळी श्रियान बाबूची निकेशने मस्त दृष्ट काढून घेतलेली आहे कारण आज शनिवार आहे म्हणून. आणि इथे मी रात्रीचं जेवण बनवते, मस्त फ्राय करते मच्छीची आणि मच्छीचा रस्सा. रात्रीचं आमचं जेवण झालं आणि इथे दोघांची मस्ती सुरू झालेली आहे, श्रियांची आणि निकेशची. दोघांना मस्त हंबा हंबा म्हणते, बाबा मला हंबा हंबा कर. मग इथे त्यांची दोघांची मस्ती चालू झालेली आहे आणि माझी कामं काय रोजच्याप्रमाणे किचनमधली क्लिनिंग करायची रात्रीची. तर असा माझा आजचा दिवस गेला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा. चला तर बाय एव्हरीवन.